नमस्कार सगळ्यांना. आजचा जो विषय मी तुमच्याशी शेअर करणार आहे तो खूप भावनात्मक विषय आहे. तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करण्यामागचा माझा एकदम सरळ खराखुरा जो उद्देश आहे तो हाच आहे की मी जेव्हापासून यूट्यूबवर आलेली आहे तुम्ही माझ्या सुखदुःखाचे साक्षीदार आहात, साथी आहात. माझ्या या यूट्यूबच्या जर्नीमध्ये मी जे काही तुमच्याशी शेअर करत असते, ज्या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडत असतात, कधी मी आजारी पडलेली आहे, कधी करीनाची तब्येत बिघडली, कधी प्रशांतजी सिरियस झाले आणि माझ्या आत्तापर्यंतच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख की माझा भाऊ आम्हाला सोडून गेला. या दुःखद घटना, वाईट गोष्टी, चुकीच्या गोष्टी ज्या घडल्या माझ्या जीवनामध्ये त्या मी तुमच्याबरोबर शेअर करत आली. नुसत्या त्याच नाही तर चांगल्या गोष्टी, आनंदाच्या गोष्टी. मग आमच्या चौघांपैकी कोणाचा वाढदिवस असेल, इव्हन माझ्या चॅनलवर माझ्या घरी माझ्या वडिलांचा, माझ्या भाच्यांचा वाढदिवस केला किंवा माझ्या मुलांचा, माझा स्वतःचा, आमच्या ॲनिव्हर्सरी किंवा मग येणारा प्रत्येक सण, त्या सणाला मी कशी पूजापाठ करते, कशी पूजा करते, व्रत, उपवास, वैकल्य, एक गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करत आली आहे. आणि तुमच्याशी एक नातं तयार झालं आहे. जेव्हा मी रडते तेव्हा तुम्ही सांगता की तुला रडताना बघून आम्हाला रडायला आलं, रडू नको, सावर स्वतःला, सांभाळ स्वतःला, आईवडिलांना धीर दे, भाऊजाईला धीर दे, भाच्यांना जीव लाव. अशा अनेक गोष्टी तुमच्याकडून मला शिकायला भेटल्या. तुम्ही मला सांगितलं माझं आजारपण असेल, मी भावनाप्रधान झाली असेल, माझे इमोशन्स असतील, जे काही असेल प्रत्येक वेळेस माझ्याबरोबर होते. नातं आहे तुमच्याशी असं मला वाटतं आणि म्हणून मी आज ह्या गोष्टी पण तुमच्याशी शेअर करते. माझ्या भावाचं वर्ष श्राद्ध हे बोलताना सुद्धा आहे ना, इथे असं जळत जातं, काहीतरी होतं इथे. त्याचं आहे ना, इथून असं जळत जातं. त्याला शब्दामध्ये नाही मांडू शकत मी की मला काय होतं आतमध्ये. ज्यावेळेस ही दुर्दैवी घटना घडली, साधारण 15-20 दिवस मी व्हिडिओ नाही टाकले. परंतु ज्या मैत्रिणींना मला रोज बघायची सवय, जाहीर आहे की त्यांना प्रश्न उभा राहतो की सोनालीने का व्हिडिओ नाही टाकला बुवा. काही मैत्रिणींकडे माझे नंबर आहे ज्या मला यूट्यूब थ्रूच ओळखता. मी व्हिडिओ टाकले नाही तर त्या मला पर्सनलवर मेसेज करता की ताई तुझी तब्येत बरी आहे का, सोनाली तू बरी आहे का, तुझे व्हिडिओ नाही आलेत. म्हणून तेव्हा पण मी 3-4 दिवसानंतर एक शॉर्ट टाकला होता आणि ज्याला खूप छान गाणं टाकलं होतं की माझा आनंद हरपला. कारण की तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट कळावं की मी व्हिडिओ का टाकत नाही आहे. आणि जेव्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तेव्हा मी एक आठवडाभर त्याच विषयावर व्हिडिओ टाकत होते. कारण की मी हैदराबादला, मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंच होतो. मिस्टर सकाळी 7-8, 8:30-9ला घरातून गेले का रात्री 8-8:30-9ला घरी यायचे. कोणी तिथे मैत्रीण नव्हती. घरामध्ये मी एकटी होते. प्रतीक पण होता. पण मला माझ्या भावना मी कोणाकडे मोकळ्या करू, तर मी तुमच्याशी केल्या. त्या आठवडाभर मी बऱ्याच गोष्टी माझ्या भावाबद्दल तुम्हाला सांगितल्या. या वर्षभरामध्ये अनेक मैत्रिणी नवीन जोडल्या गेल्या आहेत ज्यांना नाही माहिती काही गोष्टी. तर हे जे वर्ष आहे, ह्या संपूर्ण वर्षामध्ये एकही दिवस असा नाही गेला की मला माझ्या भावाची आठवण नाही आली. एकदाच नाही तर अनेकदा, खूपदा. आणि अनेकदा मी स्वतःला खूप दोष दिले, खूप कोसलं मी स्वतःला की किती स्वार्थी आहेस तू, किती भामटी, स्वतःच्या संसारात, स्वतःच्या मुलांमध्ये, नवऱ्यामध्ये इतकी बिझी झाली की कधी असंच गप्पा मारायला म्हणून भावाला फोन नाही केला. असंच चला मिलींशी गप्पा मारू, कधीच नाही केलं. त्याला जेव्हा कधी आठवण आली, त्याचा मूड झाला किंवा रक्षाबंधन आहे, दिवाळी आहे, काही काम आहे, त्याने केला तर केला.
मी जेव्हा काम असेल तेव्हा फोन करायचे. किती स्वार्थी होते, किती भामटे होते. म्हणताना माणूस जोपर्यंत असताना त्याची किंमत नाही कळत आपल्याला. जेव्हा ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाते, इतकी दूर की आपले डोळे त्याला बघण्यासाठी आतुर झालेले असतात. आपण त्याला बघण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असतो, कोणतीही, आपल्या जीवाची सुद्धा. पण आपण नाही बघू शकत तेव्हा त्या व्यक्तीला, नाही बघू शकत. म्हणून आपल्या जीवनामध्ये एवढं तर कळलं आहे, जे पण रक्ताचे नाते किंवा रक्ताचे नाही, पण जे पण आपले प्रेमाचे लोक आहे, जवळचे लोक आहे, त्यांना आपण जपलं पाहिजे, त्यांना वेळ दिला पाहिजे, त्यांची काळजी केली पाहिजे, त्यांची विचारपूस केली पाहिजे, त्यांची चौकशी केली पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, संवाद साधला पाहिजे, संवाद साधला पाहिजे. असंच काही काम नसलं तरी आठवण काढली पाहिजे, 2 प्रेमाचे शब्द बोलले पाहिजे. कारण की वेळ निघून गेली, हातातून वाळूसारखी अशी निसटून गेली की काही केल्या ती परत नाही येत, काही केल्या नाही परत येत. जसा माझा भाऊ काही केल्या नाही मला कधीच परत दिसणार. आणि ज्या गोष्टीची कधी दूरपर्यंत स्वप्नातही कल्पना केली नव्हती, जो माझ्यापेक्षा वयाने 8-9 वर्षांनी लहान, तो एवढ्या कमी वयात आम्हाला सगळ्यांना सोडून चालला जाईल. एवढा दष्ट पुष्ट देखणा असा माझा भाऊ आम्हाला सोडून चालला जाईल असं कधीच नव्हतं वाटलं. मला माहिती आहे ह्या जीवनामध्ये खूप दुःख आहे. मी जेव्हा तुमच्याशी शेअर केल्या ह्या गोष्टी, खूप सगळ्या मैत्रिणींचे असे कमेंट मला आले की ताई माझा पण भाऊ गेला, ताई माझे 2 भाऊ गेले, ताई माझी आई गेली, सोनाली माझे वडील गेले, माझे मिस्टर गेले, मुलगा, सगळ्यांच्या जीवनात दुःख आहे. कोणीच असं नाही आहे या पृथ्वी तलावर की ज्याच्या जीवनामध्ये दुःख नाही आहे. आय अंडरस्टँड की मृत्यू हे अटल सत्य आहे आणि कोणीच त्याच्यापासून नाही वाचणार आहे, कोणीच नाही वाचणार. प्रत्येक माणसामध्ये काही चांगले गुण असतात, काही वाईट गुण असतात. आपण कोणीच सगळे गुणसंपन्न नाही आहोत. आपल्या प्रत्येकामध्ये काही नाही तर काही खोट आहे. पण किती विचार केला तरी मला माझ्या भावामध्ये काही खोट दिसतच नाही. त्याला कधी भामटेपणा, स्वार्थीपणा कधीच जमला नाही. खूप हसणारा, हसून बोलणारा, खूप प्रेम करणारा सर्वांवर असा माझा भाऊ इतका चांगला वागला की देवाला त्याचा हेवा वाटला. माझ्या आईवडिलांच्या घरापासून स्मशानभूमी खूप लांब आहे. माझा भाऊ जेव्हा देवाघरी गेला, त्याच्या या नश्वर शरीराचं अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याला जेव्हा स्मशानभूमीत नेण्यात आलं, स्मशानभूमी ते माझ्या आईवडिलांचं घर अशी रांग लागली होती. एखादा मोठा मंत्री संत्री त्याच्या सुद्धा अंत्यविधीला इतका लोक दिसणार नाही, इतका लोक माझ्या भावाच्या अंत्यविधीला, इतका लोक. का तर त्याने कमी वयामध्ये एवढ्या लोकांना जोडलं होतं. त्याच्या स्वभावामुळे, त्याच्या माणुसकीमुळे, त्याच्या वागण्यामुळे एवढे लोक जोडले गेले होते. सगळ्यांशी खूप प्रेमाने वागायचा. दवाखान्यामधला तो दिवस आजही मला आठवतो. शक्यतो ICUमध्ये एंट्री नसते, परंतु अक्षरशः मुंगीसारखी लाईन लागलेली होती ICUमध्ये. मुंगीसारखी लोक लाईनीत उभे होते, लाईनीत. ICUच्या तिथे उभा असणारे त्यांचा पण नाईलाज होऊन गेला होता. खाली दवाखान्याच्या बाहेर गाड्या, अक्षरशः हॉस्पिटलचे लोक घाबरले होते. प्रत्येकजण असा येऊन देवाचं असं दर्शन घेतो असं माझ्या भावाला बघून लाईनीत लोक जात होते. त्यातला एक त्याचा मित्र आहे ना, त्याचा फोटो काढायला लागला. तर मला राग आला पहिले. मी बोलले की तू का फोटो काढतोय त्याचा? तो बोलला ताई खाली खूप गर्दी आहे, खूप लाईन आहे, एवढ्यांना शक्य नाही बुवा बघायला येणं. किती लाईन जरी लावली तरी प्रचंड खाली पब्लिक जमा झालं आहे, तर त्यांना दाखवायचं आहे. त्याचा खूप चांगला मित्र होता, तो खूप जवळचा मित्र होता. नंतर मला कळलं आमच्याच समाजाचा. म्हणून मग मी फोटो, मिलिंद भाऊचा फोटो त्यांना दाखवतोय. म्हणून माझ्याकडे माझ्या भावाचा शेवटच्या क्षणाचा फोटो मी दिला त्याला, तो काढून. तो फोटो आहे माझ्या मोबाईलमध्ये.
जेव्हाही, बरं तरी तो माझा शूटचा मोबाईल नाही म्हणून खूप त्या मोबाईलशी माझं काम नाही आहे. तो माझा जुना मोबाईल, आत्ता मी ज्याच्यावर बोलते तो माझा नवीन शूटचा मोबाईल आहे. जेव्हाही कधी मी मोबाईलमध्ये काही काम करत असते, फोटो बघत असते, काही कशाच्या निमित्ताने तो फोटो माझ्या डोळ्यासमोर येतो. माझी हिंमत झाली तर मी करेल शेअर तुमच्याबरोबर. माहीत नाही जेव्हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल, माझी हिंमत झाली तर मी शेअर करेल. करावा की नाही तेही मला कळत नाही आहे. तो फोटो मी असा झूम करून करून बघते आणि मी तो जेवढा झूम करते मला खूप रडायला येतं. तो फोटो झूम करते, मी त्याच्या राईट साईडला अशी बसली आणि मला असं वाटतं की तो माझ्याकडे बघतोय, त्याला मी दिसते. म्हणजे मॉनिटरवर जोपर्यंत दिसलं नाही की त्याचं हार्ट बंद पडलं तोपर्यंत मन मान्यच करायला तयार नव्हतं की माझा भाऊ नाही राहणार. असं मला वाटत होतं की चारही डोळे उघडे, हा काय आपल्याकडे बघतोय. त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी दिसतंय, त्याचा अश्रूसुद्धा एक असा कडेला इथे जमा झाला होता. मी तो असा हे करून पुसला. मी तेव्हा त्याच्याशी बोलत होते, तुला खूप जबाबदार आहे मिलिंद, तू असं नाही करू शकत बेटा. हां, आई दादांना तुझी गरज आहे. स्वरा, वीर, तुझे मुलं, तुझी पत्नी ज्योती, सगळ्यांना तुझी गरज आहे. आम्हाला बहिणींना तू पाहिजे, सगळ्यांना तू पाहिजे. तू असा कसा झोपून राहिला मिलिंद? तू प्रयत्न कर, तू बहादूर बच्चा आहे, तू मालुशेठचा मुलगा आहे. उठ ना मिलिंद, तू उठ. अशी मी मस्तपैकी बोलते त्याच्याशी. मला वाटतं हा बघू राहिला माझ्याकडे, हा ऐकतोय माझं बोलणं. आत्ता काहीतरी देव चमत्कार करेल. मशीन दाखवत आहे BP लो चालला आहे, हार्ट रेट कमी होतं आहे. पण मला काही घेणं देणं नव्हतं. मला असंच वाटत होतं की देव काहीतरी चमत्कार करेल. मी मॉनिटरकडे बघायलाच तयार नव्हते. एक मोबाईलवर माझ्या तारक मंत्र, एक मोबाईलवर मृत्युंजय मंत्र, दोन्ही कानांच्या तिथे मी त्याच्या उशीवर ठेवून दिले होते मोबाईल लावून बारीक आवाजात. प्रत्येकजण, मी एकटीच नाही, प्रत्येकजण आपापल्या परीने, मोठी बहीण, त्याची पत्नी महामृत्युंजय मंत्र जप करत होत्या. बाकीच्या बहिणी कोणी अभिषेक, कोण मंदिरांना जात होतं, कोण काय रुद्राभिषेक करत होतं, कोण कुठे ज्याला जे जमल ते सगळे परीने सगळे प्रयत्न करत होते. डॉक्टर त्यांचे प्रयत्न करत होते आणि आम्हाला असंच वाटत होतं की माझा भाऊ उठेल. नाही उठला माझा भाऊ, नाही उठला. संध्याकाळ होत होत आली आणि प्रशांतजींनी मला बाहेर बोलवलं. त्यांनी माझ्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवले. ते बोलले, माझं ऐक, आपल्याला मनाची तयारी करावं लागेल. मी त्यांचे हात झिडकारून टाकले. कशाची तयारी करायला सांगताय तुम्ही मला? असं नाही होऊ शकत, असं नाही होऊ शकत. मिलिंदला काही झालं तर मी जगणार नाही, मिलिंदला काही झालं तर मी जगणार नाही, असं मी माझ्या मिस्टरांना सांगत होते. मिलिंदला जाऊन 12 महिने झाले. मी जगते, मी खाते पिते झोपते उठते, जीवनातली प्रत्येक क्रिया करते. कुठे गेले मी मिलिंद माग? आज मिलिंदला जाऊन वर्ष झालं. आम्ही मात्र सगळे जगतोय, खातोय पितोय, सगळं करतोय. आत्मा हा अमर असतो म्हणता. ज्या वेळेस ही दुर्घटना घडली, 13 दिवस दुःख घर म्हणून, तेव्हा सुद्धा मुंग्यांसारखी लाईन लागली होती. तेव्हा माझी मावशी, रंभा मावशी, आम्ही खूप रडायचो. तो आम्हाला सांगायचे की रडू नका, तुम्ही जेवढ्या रडाल त्याला त्रास होईल. गरुड पुराणामध्ये असं आहे, 12 महिने तर प्रवास असतो, असं असतं तसं असतं, अनेक गोष्टी सांगायचे. मला नाही माहिती काय खरं काय खोटं. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हणतं आणि ती गोष्ट सत्य आहे. ह्या नश्वर शरीराला जेव्हा अग्नी दिला जातो, त्याची राख केली जाते, पुढचा प्रवास काय असतो जोपर्यंत आपण स्वतः मरत नाही आपल्याला नाही सांगता येऊ शकत. परंतु जे काही तेव्हा वडीलधाऱ्या व्यक्ती सांगत होत्या, कोणी आजी, आत्या, मावशी, ज्या पण कोणी ज्यांना नॉलेज आहे ह्या सगळ्या गोष्टींचं किंवा त्यांनी वाचलेलं ऐकलेलं आहे, त्या सांगत होत्या की 1 वर्ष हा प्रवास असतो आणि नंतर जन्म असतो. आता यात कितपत सत्य आहे भगवंतालाच माहिती आहे. भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की भगवंता, तुम्ही त्याला जन्म दिला होता आणि तुम्हीच त्याला घेऊन गेले. आता ज्या कुठल्या जन्मात तो जाईल, माझ्या भावाला चांगल्या ठिकाणी जन्म द्या,
त्याचा आत्म्याला शांती मिळू द्या. त्याचा पुढचा जो काही प्रवास आहे, ज्या कुठल्या योनीतला प्रवास आहे मला नाही माहिती, परंतु तो प्रवास त्याचा सुखकर असू द्या. खूप गुणाचा, खूप गोड माझा भाऊ, प्रेमळ, हसरा, भोळा, भाबडा, सगळ्यांवर प्रेम करणारा, आईवडिलांवर प्रेम करणारा, जनामनावर प्रेम करणारा असा गुणाचा माझा भाऊ. जे काही त्याच्यापासून चूकभूल झाली असेल कधी, त्याला माफ करा. आणि इथून पुढचा त्याचा प्रवास जो आहे तो सुखकर होऊ द्या. आपण जे काही प्रवचन कीर्तन ऐकत असतो, मी प्रेमानंदजी महाराजांना गेले कित्येक दिवस फक्त त्यांनाच ऐकते की ह्या मनुष्य योनीतून मुक्ती दे बुवा, जन्म मरणाचा फेरा नाही नको आहे बुवा मला परत. पण ज्याही कुठल्या जन्मात मला तू देशीलच जन्म, मी काही म्हटले नाही म्हटले तर मला प्रत्येक जन्मात मिलिंद हा माझा भाऊच म्हणून पाहिजे. फक्त एवढीच प्रार्थना आहे की माझ्या भावाला पुढच्या जन्मात तरी दीर्घायुष्य दे आणि मला त्याच्या खांद्यावर जाऊ दे आणि त्याच्या आत्म्याला असीम शांतता प्राप्त होऊ दे. हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हालाही हीच प्रार्थना करते. माझं कुटुंब म्हणून, माझी फॅमिली म्हणून तुम्हीसुद्धा भगवंताला प्रार्थना करा की माझ्या भावाच्या आत्म्याला चिर शांती लाभू दे. ओम शांती.